चाइल्ड. Properties of binary child. Binary child. Sorry. Binary tree. मराठी सांगतो ना. सांगू मी मला कसं बोलू नाही. Properties of binary tree. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, each node have at least बायनरी ट्री मध्ये त्याला दोनच नोड राहू शकते. लेफ्ट वाल्याला आपण लेफ्ट नोड म्हणतो, राईट वाल्याला आवाज कमी करा बाकीच्यांचा. द टॉपमोस्ट नोड इज कॉल्ड रूट. जे सांगितलं त्याच्यानंतर नोड विथ नो चिल्ड्रन आर कॉल्ड लीव्स. म्हणजे असा नोड मीन्स आपण बायनरी ट्री मध्ये एक मेन रूट राहते, त्याला दोन नोड राहते. जर त्या राहिलेल्या दोन लेफ्ट चाइल्ड किंवा राईट चाइल्डला जर आधीच त्याचं एक्सपान्शन जर नसेल तर असे नोड ज्यांना लेफ्ट किंवा राईट नोड नसते त्याला आपण लीव्स म्हणतो. त्याच्यानंतर लेफ्ट किंवा नाही, लेफ्ट आणि राईट नसते आणि पहिले नसते तेव्हा त्याला लीव्स म्हणतो. समजलं. त्याच्यानंतर बायनरी ट्रीचे आपण टाईप पाहणार. एक फर्स्ट इज फुल्ली बायनरी ट्री, कंप्लीट बायनरी ट्री, परफेक्ट बायनरी ट्री, बॅलन्स बायनरी ट्री आणि डिग्रेड म्हणजे स्क्यूड बायनरी ट्री. सरळ फर्स्ट टाईप फुल्ली बायनरी ट्री म्हणजे अशी बायनरी ट्री जिला एक तर चाइल्ड नसणार, एक पण चाइल्ड नसणार, ओनली रूट प्रेझेंट इन देअर ऑर complex structure which don't have means a root which don't have if root have no child or have two child are called such binary tree is called fully binary tree. Second, complete binary tree. कंप्लीट बायनरी ट्री मध्ये काय असते, आपली जे बायनरी ट्री असते ते त्याची लेवल सेम असते, बट त्याच्या काही फॉर्मेशन जे राहते ना ते लेफ्ट टू राईट राहते. जसं की लेफ्ट टू राईट आहे ना, तर लेफ्ट मध्ये नोड आहे पण राईट मध्ये नाही आहे. तर याच्यात जेव्हा एक नोड असा राईट मध्ये प्रेझेंट राहते तेव्हा त्याला आपण कंप्लीट बायनरी ट्री म्हणतो. परफेक्ट बायनरी ट्री. परफेक्ट बायनरी ट्री आता जसं आपण पहिले ते फुल्ली बायनरी ट्री पाहिजे होती त्यामध्ये काही आपण जर नोड नसला ना तरी त्याला कन्सिडर करत होतो, पण परफेक्ट मध्ये तसं नाही आहे. परफेक्ट मध्ये काही त्याची जे लेवल जे राहते ना ते मेंटेन राहते आणि त्याला दोन नोड राहते, कंपल्सरी राहते, असं नाही राहत की नाही राहणार म्हणून आपण त्याला कंप्लीट बायनरी ट्री म्हणतो. फोर्थ, बॅलन्स बायनरी ट्री. याच्यामध्ये माहिती आहे का आपल्या left and right subtree of every node have the height distance of at most 1. तो याचा जो नोड मधला हाइट डिफरन्स जो राहतो एक तर लेस दॅन और इक्वल टू 1 राहते. लेस दॅन और इक्वल टू 1 राहते. तो एक तर 0 राहू शकते, 1 राहू शकते, नाहीतर 2 राहू शकते. पण तो लेस दॅन और लेस दॅन कशाला इक्वल टू 1 राहते. जर ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 1. ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 1 राहते. अशी बायनरी ट्रीला आपण बॅलन्स बायनरी ट्री. बरं, जो नोड 17 आहे मागे जा. त्याची हाईट काय? 17 आहे तो 30 च्या खालचा. त्याची हाईट काय? 1 आहे की 2 आहे? खाली 2 आहे. 37 ची त्याची 1 आहे. नेक्स्ट स्क्यूड मध्ये याचं मी एक्झाम्पल जर सांगतो. स्क्यूड मध्ये काय होतं माहिती आहे का, बायनरी ट्री तसा आपल्याला हा फंडामेंटल डाटा स्ट्रक्चर आहे जो की आपण कॉम्प्युटर सायन्स मध्ये यूज करतो. आता ते कशासाठी त्याचा यूज पण सांगा. पण हा स्क्यूड जो आहे ना, हा स्क्यूड खूप म्हणजे असा फेमस बायनरी ट्री आहे. तो कहून आहे माहिती आहे, कारण याच्यामध्ये काय करतो माहिती आहे का, आपण जेव्हा AI वगैरेचा जेव्हा यूज करतो ना, आपण गुगलवर जेव्हा काही सर्च करतो तेव्हा आपण माहिती आहे का काही एखादा वर्ड कंप्लीट करायचा असला, मी फ्रेज नाही म्हणत आहे, वर्ड कंप्लीट करायचा असला तर ते जे ऑटो करेक्शन जे होते ना ते स्क्यूडने होते. स्क्यूड मध्ये सपोज आता वर्ड आहे A B C
तर स्क्यूड मध्ये माहिती आहे का ते आणि बायनरी ट्रीचं असं नाही आहे तुम्हाला एका कॉम्प्लेक्स बायनरी ट्री मध्ये छोट्या छोट्या बायनरी ट्री मिळू शकते. तर जेव्हा आपण फ्रेज म्हणाल तर फ्रेजच्या बाबतीत हे चुकीचं आहे, पण जेव्हा आपण वर्ड जे ऑटो करेक्शन होते ना त्याच्यासाठी स्क्यूड होतो. आणि स्क्यूड काय आहे, स्क्यूड म्हणून राहिलो तर स्क्यूड मध्ये काय होते, एक आपला रूट आहे त्याला फक्त लेफ्ट चाइल्डच राहणार, किती पण राहू शकते, 1 2 50 राहू शकते वर्ड. तर असा यूज आपण त्याला रिअल लाईफ मध्ये यूज करतो होता आपण या स्क्यूड वाल्या बायनरी ट्रीचा. बस आता मेन गोष्ट की हे सगळं आपण बायनरी ट्री म्हणून तर राहिलो, मग बायनरी ट्री आपण कागदावर काढतो, आता रिअल लाईफ मध्ये यूज करतो कसा त्याचा. बरं इम्प्लिमेंट कशी करतो बायनरी ट्री, आपण बायनरी ट्री इम्प्लिमेंटही नाही केली आहे आता त्याचं करू आपण इम्प्लिमेंटेशन. तर याचं आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो 2 वे. एक वे आहे युजिंग डब्ल्यू लिंक लिस्ट, कारण एक रूट जो की डाटा आपण एक डाटा स्ट्रक्चर बनवणार ज्याच्या अंदर आपण डाटा स्टोअर करणार जो की रूटचा व्हॅल्यू राहणार. त्याच्यानंतर लेफ्ट लिंक मध्ये आपण त्याचा लेफ्ट चाइल्ड स्टोअर करणार, राईट लिंक मध्ये त्याचा राईट चाइल्ड स्टोअर करणार. असं आपण समजून टाकू. हा एक आपण डाटा स्ट्रक्चर बनवला, याच्या अंदर माहिती आहे का रूट नोड कन्सिडर केला. आता याच्या अंदर मी रूट नोडची व्हॅल्यू देणार. आता जो आपले आणि मी असा डाटा स्ट्रक्चर बनवला आहे ज्याच्या अंदर 2 लिंक आहे, वन इज लेफ्ट लिंक, सेकंड इज राईट लिंक. सो मी काय करणार, या लेफ्ट लिंकचा जो पॉइंटर आहे ना तो या नोडला इंडिकेट करणार. म्हणजे आता हा झाला याचा लेफ्ट चाइल्ड आणि राईट लिंकचा जो पॉइंटर जो आहे ना तो राईट म्हणजे डायनॅमिक अलोकेशन राईट कुठेही झाला तरी पॉइंटचा यालाच करणार आहे, तर राईट नोडला इंडिकेटेड करणार. असं याचा यूज करून आपण डबल लिंक लिस्ट मध्ये बायनरी ट्री फॉर्म करू शकतो. आणि कशासाठी फॉर्म करू शकतो, तर आपल्याला जे सर्चिंग वगैरे अल्गोरिदम जे होते किंवा इंडेक्सिंग वगैरे जे यूज करतो ना आपण मेमरीमध्ये त्याच्यासाठी बायनरी ट्री यूज होते. तर त्याच्यासाठी आपण असा करू शकतो. आता सेकंड वाला समजून सांगतो जो की ॲरे मध्ये कसं रिप्रेझेंटेट करतो आपण या बायनरी ट्रीचा. सेकंड तर याच्यासाठी माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला आहे, काही नाही. रूट आहे सपोज विथ एक्झाम्पल, सपोज वी हॅव अ बायनरी ट्री, 1 is a root. Now we are storing this binary tree into array. We have an array with index 5. So we store a root at index 0. It is default. Then we have a formula that 2i plus 1 is equal to 1 for in this case which is for left node, and second formula for right node which is 2i plus 2 is equal to 2. Therefore our left child is stored at index 1 and right child is stored at index 2. In the case we don't have right child, then the second root is stored at index 2. बरं प्रॅक्टिकल मध्ये काय केलं तू, युजिंग ॲरे केलाय की युजिंग लिंक लिस्ट केलं? काय बायनरी सर्च ट्री मी ॲरे केला. बस. आधी ती